नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा हितगुजमधला आपला चर्चेचा विषय आहे बदलत्या जीवनशैलीतील रक्तवाहिन्यांचे विकार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत द व्हॅस्क्युलर सेंटरचे डायरेक्टर आणि फक्त औरंगाबादचेच नव्हे तर मराठवाड्याचे प्रसिद्ध रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ डॉक्टर अमोल लाहोटी. आपण त्यांचं स्वागत करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. थँक्यू. नंतर आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर लाहोटी हे व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी MD नंतरचं पदव्युत्तर शिक्षण लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल इथून रक्तवाहिन्या विकारमध्ये पूर्ण केलेले. मुंबईत असताना त्यांनी दुबई आणि बाली इंडोनेशिया इथे रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेत. 2019 मध्ये बाली इथे त्यांना यंग इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. सध्या डॉक्टर लाहोटी हे औरंगाबादमध्ये सिग्मा हॉस्पिटल आणि केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतात. द व्हॅस्क्युलर सेंटर हे महाराष्ट्रातल्या मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 4 शहरांमध्ये आहे. गेल्या वर्षभरामध्ये यांनी विक्रमी ऑपरेशन्स केलेले आहेत आणि या सगळ्या ऑपरेशन्समध्ये डॉक्टर लाहोटी यांनी यश मिळवलेलं आहे. तर आजचा आपला हितगुजमधला चर्चेचा विषय आहे बदलत्या जीवनशैलीतील रक्तवाहिन्यांचे विकार. आपण लगेचच डॉक्टरशी चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि मला सांगा की व्हेरिकोज वेन्स हा आजार सध्या ऐकायला मिळतोय. काय आहे नेमकं व्हेरिकोज वेन्स? व्हेरिकोज वेन म्हणजे बायाच्या सुजलेल्या रक्तवाहिन्या. ह्या रक्तवाहिन्या सापासारख्या तिरप्या दिसतात आणि ह्याच्यामुळे पायाला भरपूर दुखणं असतं. बेसिकली दिसायला ह्या बऱ्याच वेळा दिसत पण नाहीत आणि फक्त पायावर काळेपणा असतो किंवा भरपूर वेळा कंटिन्यूस पाय दुखतात. ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी पाय खूप लवकर थकतात. नॉर्मली कामानंतर पाय थकणं ही गोष्ट वेगळी गोष्ट आहे, पण जर सतत आपले पाय दुखत असतील, थकत असतील, लवकर थकत असतील तर आपल्याला व्हेरिकोज व्हेन हा पायाचा आजार असू शकतो. हा आजार मेनली ज्यांचं जास्त उभं राहणं काम आहे, जसे की ट्रॅफिक पोलीस, टीचर्स, सिक्युरिटी गार्ड्स, सर्जन्स, किराणा दुकानदार किंवा हॉटेलमध्ये काम करणारे लोक, ह्यांना खूप जास्त प्रमाणात आढळला जातो. बरं, व्हेरिकोज वेन्स कोणाकोणाला होतो ते तुम्ही सांगितलं आणि त्याचा त्रास पण खूप होतो. पण मग याची काही लक्षणं आहेत? एखाद्या व्यक्तीला जर झाला तर त्याला कळेल कसं की आपल्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे? जसं मी जस्ट आता सांगितले आहे की इनिशियली पाय दुखतात, नंतर पायावर सुजन येऊ शकते, पाय काळे पडतात, बऱ्याच वेळा पायावर खाज येते. त्यामुळं लोकांना एक्झॅक्टली कळत नाही की मला पाय काळे का पडत आहेत किंवा पायावर खाज का आहे. सो बऱ्याच वेळा लोक त्वचारोग तज्ञांना दाखवतात, मलम लावतात, गोळ्या घेतात, पण त्याला आराम मिळत नाही. नंतर जेव्हा सोनोग्राफी केल्या जाते तेव्हा माहिती पडतं की त्यांना व्हेरिकोज व्हेन किंवा पायाच्या वरच्या अशुद्ध रक्तांनी फुगलेली आहे, जी नॉर्मली 1 mm ची असते, ती अराउंड 5 ते 10 mm ची सुजून होते. ही का होते? कारण की पायाच्या ज्या झडपा असतात किंवा पायामध्ये जे रक्तवाहिन्यांचे वॉल्व्स असतात हे जास्त वेळ उभे राहून खराब होतात आणि हे वॉल्व्स खराब झाल्यामुळे हे रक्त पायामध्ये साचतं. अशुद्ध रक्त पायामध्ये साचल्यामुळे पायावर सुजन, जसं मी सांगितले, सुजन आणि हा त्रास सुरू होतो. बरं, पण मग हा आजार नेमका कुणाला होऊ शकतो आणि हा आजार झाल्यानंतर काही टेस्ट कराव्या लागतात उपचारांपूर्वी? हो, हा आजार जसं सांगितले की जास्त वेळ उभे राहिल्यामुळे होतो. त्यामुळे याचा उपचार आणि निदानासाठी खूप सोपं आहे. निदानमध्ये आपला सिंपल एक पायाचा डॉपलर किंवा पायाचं सोनोग्राफी केली तर माहिती पडतं की पायाची वरची रक्तवाहिनी सुजलेली आहे किंवा जास्त फुगलेली आहे का. पायाचे दुखण्यामागे बरेच कारणं असू शकतात. म्हणजे हाडांचं कारण असू शकतं, स्नायूंचं कारण असू शकतं, नसांचं म्हणजे ज्या पाठीशी आणि मेंदूशी निगडीत नसा असतात त्याचं असू शकतं, किंवा पायाच्या रक्तवाहिनीचं असू शकतं. पायाच्या सोनोग्राफी आणि डॉपलरमध्ये ज्या पायाच्या अशुद्ध रक्तवाहिन्या असतात, ज्याला मी व्हेन म्हणतो, त्याची सोनोग्राफी करून आपल्याला कळतं की पायाच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचा त्रास आहे आणि तो असल्यास त्यानुसार आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते. बरं, पण कुणाला होतो हा आजार? हा आजार कुणालाही होऊ शकतो, पण याचं जास्त प्रमाण ज्यांचं जास्त उभं राहणं आहे, ट्रॅफिक पोलीस, टीचर्स किंवा ST कंडक्टर्स, देन सर्जन्स, हाऊसवाईफमध्ये हा प्रमाण आजकाल बऱ्याच वेळा बघायला मिळतो. कारण की आजकाल आपल्याकडे किचन आहे स्टँडिंग झालेलं आहे. पहिले जे बसून किचन होतं, आजकाल ते स्टँडिंग किचन झाले आहे. त्यामुळे स्त्रियांना बऱ्याच वेळा बरेच तास उभं राहावं लागतं आणि उभं राहिल्यामुळे पायात अशुद्ध रक्त साचत राहतं, जे वर रक्त जायला पाहिजे वर जात नाही हृदयाकडे, आणि साचल्यामुळे पायावर सुजन येते, पाय दुखणे आणि हे त्रास सुरू होतो. बरं, अनेकदा असं होतं की काही आजार फक्त आपण मेडिसिन घेतलं, गोळ्या घेतल्या की बरे होतात कायमचे. तसं व्हेरिकोज वेन्सचं आहे का आणि नेमके काय उपचार याच्यामध्ये करावे लागतात? व्हेरिकोज व्हेन हा अशुद्ध रक्तांचा आजार आहे. याच्यामध्ये इनिशियल स्टेजला जर आपण याला बरोबर निदान केलं तर हा गोळ्यांनी आणि स्टॉकिंग ज्याला टाईट सॉक्स म्हणतात, त्यांनी हा आजार
कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा पेशंट काय करतात, त्याला निग्लेक्ट करत चालतात, पाय काळे पडतात, मलम लावत चालतात, सहन करत चालतात, कारण की याला विशेष काही त्रास होत नाही. पण समोर चालून जेव्हा यांना अल्सर होतो किंवा पायाच्या रक्ताने खूप जास्त फुगतात, तेव्हा डॉक्टरांकडे येतात. आणि तेव्हा जर त्यांना पायावर अल्सर असेल किंवा खूप जास्त फुगलेल्या रक्तवाहिन्या असतील, तर अशा वेळेस त्यांना बऱ्याच वेळा लेझरची ट्रीटमेंट जी आहे त्याचा काम पडू शकते. बरं, पण मग तुम्ही आता म्हणालात की ट्रीटमेंट करावी लागते औषधांनी, जर अर्ली स्टेजला असेल तर बरा होतो. बरा होऊ पण जर शकतो. सर्जरी करायची असेल व्हेरिकोज वेन्ससाठी, तर त्या सर्जरीबद्दल, एक लेझर सर्जरीबद्दल सांगाल, आणि लॉंग टर्म सक्सेस कसा आहे या सर्जरीचा? लेझर सर्जरी ही जगभरात सर्वत्र वापरलेली एक उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये ही सिंपल एक पायामध्ये जशी हातामध्ये सुई लागते तशीच पायामध्ये एक आपल्या लहान सुई लागते. त्या सुईच्या मार्फत आपण लेझर आत टाकतो आणि त्या लेझरच्या मार्फत आपण त्या रक्तवाहिनीचा आपण इलाज करतो. मी आपल्याला जस्ट एक दोन स्लाइड दाखवू इच्छितो. हा एक रुग्ण आहे जो कमीत कमी 4-5 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होता. वेगवेगळे मलम्स, क्रीम्स अप्लाय करत होता किंवा गोळ्या घेत होता, औषधी घेत होता, पण त्याला आराम मिळाला नाही. सो जेव्हा याची सोनोग्राफी केली तेव्हा माहिती पडलं की याला व्हॅरिकोज वेन हा आजार आहे. अजून एक स्मॉल व्हिडिओ प्ले करू इच्छितो मी, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की व्हॅरिकोज वेन हा आजार कसा आणि का होतो. ह्या ज्या रक्तवाहिन्या दिसत आहेत आपल्याला, ह्या रक्तवाहिन्या नॉर्मली याचं काम असतं की खालून पायामधनं रक्त वर हृदयाकडे घेऊन जायचं. पण बऱ्याच वेळा जास्त वेळ उभे राहिल्यामुळे हे रक्त तिथे साचतं, त्याचे वॉल्व्स और झडपा खराब होतात आणि त्यामुळे तिथं ते रक्त साचल्यामुळे ते रक्ताचे काही घटक बाहेर पडतात, पायावर सुजन येते, पाय दुखायला लागतात. ह्या आपल्याला जे दिसत आहेत व्हिडिओमध्ये की या जे सुजल्या रक्तवाहिन्या आहेत ह्यांचं एक पूर्ण जाळं असतं पायांमध्ये. सो हे जाळं जेव्हा नॉर्मल पेक्षा जास्त फुगतं, सुजतं किंवा रक्त जमा होतं तेव्हा त्याचं दुखणं स्टार्ट होतं, पायामध्ये त्याची सुजन वाढायला चालू होते, कालांतराने काळेपणा वाढत राहतो. सो सुजन, काळेपणा आणि बऱ्याच वेळा जर याला म्हणजे आपण जास्तच ढकललं किंवा शेवटच्या स्टेजला म्हटलं तर याला व्हेरिकोज वेन अल्सर किंवा पायावर न भरणारी जखम होते. जी जखम बऱ्याच वर्षांपासून असते, अँटीबायोटिक घेतात, गोळ्या घेतात, पण त्याने ती भरत नाही. जर ती जखम व्हॅरिकोज वेन ज्याच्यामुळे असेल तर व्हॅरिकोज वेनच्या लेझर ह्या साध्याशा लहानशा ऑपरेशन नंतर ते पूर्णपणे जखम भरल्या जाते. सो जसे की इथं स्क्रीनवर दिसत आहेत आपल्याला, पायामध्ये दुखण, काळेपणा, सुजन किंवा खाज हे याचे कॉमन लक्षणं आहेत. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये एक लहानसं, जसं हातात सुई लागते, मी परत सांगतो, हातात जशी लहानशी सुई लागते तशीच एक पायामध्ये लहानशी सुई लागते, ज्याच्यामध्ये पेशंटला कुठेच बेशुद्ध केलं जात नाही, पेशंटला कुठेच टाका लागत नाही, चीर लागत नाही. सिंपल लहानसं एक निडलमध्ये किंवा आपल्या सुईच्या मार्फत वर लेझरचा फायबर टाकला जातो आणि त्याच्या मार्फत त्याची ट्रीटमेंट केल्या जाते आणि ती जी खराब रक्तवाहिनी, जी सुजली रक्तवाहिनी, ती बंद केल्या जाते. आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे की लेझर नंतर जी रक्तवाहिनी फुगलेली आहे ती आकुंचित पावते की बंद होते आहे. मला एक सांगायचं आहे की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की हा आता लेझर झालं म्हणजे आता माझा पाय चांगला झाला का. लेझर झाल्यानंतर पायाची रक्तवाहिनी चांगली झाली, पण त्यांना जवळपास 3 ते 6 महिने कमीत कमी पायावर टाईट असे स्टॉकिंग, जे स्पेसिफिक डॉक्टर सांगतात ते स्टॉकिंग घालावे लागतात. कारण की ज्याप्रमाणे आपण पुस्तकाला गोंदाने चिपकवतो आणि त्यावर ओझं ठेवतो, त्याच प्रकारे लेझरने आपण ती रक्ताने चिपकवतो आणि त्यावर ओझं ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जे व्हॅरिकोज वेन होण्याचं जे कारण आहे म्हणजे आपलं स्टँडिंग ऑक्युपेशन किंवा आपलं जे काही ओव्हरवेट, जे काही कारणं असतील त्या कारणांना आपण कसं ॲड्रेस करू शकतो किंवा आपण त्यांना कसं बदलू शकतो हे पण खूप महत्त्वाचं आहे. बरं, पण तुम्ही आता म्हणाल की लेझर सर्जरी करता येते, तर कॅशलेस इन्शुरन्स होतो याचं? हो, हा लेझर सर्जरी कॅशलेस इन्शुरन्समध्ये ऑलमोस्ट फ्रीमध्ये होते. फक्त दुर्भाग्य म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम जी आहे त्यामध्ये हा सध्या तरी आजार कव्हर झालेला नाही आहे, पण कॅशलेस प्रायव्हेट इन्शुरन्समध्ये ही कव्हर होते पूर्णपणे. हा एक अजून एक लहानसा व्हिडिओ आहे जो आपल्याला इथे कळेल की एक खूप लहानशी सुई पायाला लागली आहे, त्यामार्फत जो रेड कलरचा जे लेझरचा लाईट आत पायात जाताना दिसत आहे, बस तेवढाच लाईट आतल्या आत जातो आणि त्यामार्फत त्या रक्तवाहिनीचा पूर्णपणे विलाज होतो किंवा त्याची ट्रीटमेंट होते.
थोडक्यात ही शस्त्रक्रिया तशी सोपी आहे, पण त्यानंतर घ्यायची काळजी खूप काळजी मोठ्या खूप प्रमाणात महत्त्वाची आहे. आहे. पण हा त्रास होऊच नये, व्हेरिकोज व्हेन्स होऊच नये यासाठी म्हणून घ्यायला हवी बरोबर. प्रत्येकाने. जसं की सांगितले व्हॅरिकोज व्हेन होण्याच्या मागचं कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं. सो आपल्याला ज्यांचं जास्त वेळ उभं राहण्याचं काम आहे त्यांनी अधूनमधून ब्रेक घ्यायचा, मध्ये बसायचं किंवा बसणं शक्य नसेल ऑक्युपेशनमध्ये तर अधूनमधून चालत यायचं. चालल्याने काय होतं, पायाचे जे स्नायू असतात ते दबतात आणि त्यामुळे जे रक्त खाली साचलेलं असते ते वर जायला मदत होते. आणि जर आपल्याला वाटतं की आपल्याला पाय दुखतात आणि आपल्याला अर्ली स्टेज व्हॅरिकोज व्हेन आहे तर त्यांनी स्टॉकिंग्स किंवा टाईट सॉक्स जर वापरले तर जे रक्तवाहिन्या फुगून जो त्रास होतो तो त्रास कमी व्हायला मदत होते. मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की ओव्हरवेट असेल एखादी व्यक्ती तर बरोबर. त्यांना सुद्धा हा त्रास होतो. बरोबर, बरोबर. तर आजची जीवनशैली जी आहे सध्याची त्यामुळे वजन वाढतंय, Exactly. त्यामुळे मग व्हेरिकोज व्हेन्सचे आजार सुद्धा वाढायला लागले. बरोबर. बदलच्या जीवनशैलीमध्ये काय झालं की बऱ्याच वेळा आपल्याला ऑक्युपेशन किंवा कामात उभं राहावं लागतं आणि आपल्या अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये आपण वजनही वाढतं आणि आपलं जी नॉर्मल वॉकिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा किंवा जिम म्हणा ह्या गोष्टी बऱ्याच कमी होत चालल्या. आपण यांना निग्लेक्ट करत चाललो आहे आणि सिम्पल जे आपण आरामदायक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम हा होतो आहे की जास्त वेळ ज्यांचं जास्त वजन आहे किंवा ज्यांचं जास्त उभं राहणं आहे किंवा ज्यांचं जास्त पायाचं काम नाही आहे किंवा व्यायाम नाही होत आहे त्यांच्यामध्ये रक्तवाहिन्या सुजतात, फुगतात आणि हा आजार होतो. बरं, हा आजार होऊ नये यासाठी काय करायला हवं तेही तुम्ही सांगितलं. पण अनेकदा असं होतं की हा आजार कुठलाही आजार झाला त्यावर सर्जरी केली की त्यानंतर काही पथ्य असतं. बरोबर. तर तसं व्हेरिकोज व्हेन्सला लेझर सर्जरी केल्यानंतर काही पथ्य पाळावी लागतात. हा खूप कॉमन प्रश्न आहे. खाण्यापिण्याचे असे काही पथ्य नसतात, फक्त दोनच गोष्टी आहे. एक तर स्टॉकिंग घालायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उभं राहणं कसं टाळता येईल, आपल्याला आपली लाईफस्टाईल कशी चेंज करता येईल, अधूनमधून कसा ब्रेक घेता येईल हे बघायचं. आणि ज्यांना हे गोष्टी शक्यच नसतील त्यांनी दोन गोष्टी आहेत. एक तर स्टॉकिंग वापरायच्या आणि ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण घरी येतो तेव्हा जमिनीवर झोपून जर आपले पाय हृदयाच्या वरच्या लेवलवर ठेवलेत, म्हणजे आपण जमिनीवर झोपलो आणि पाय चेअरवर ठेवले किंवा सोफ्यावर ठेवले किंवा बेडवर झोपून भिंतीला वर पाय लावून ठेवले तर जे साचलेलं रक्त आहे ते वर आपल्या हृदयाकडे जाण्यास मदत होईल आणि हा त्रास किंवा याचा पेन याचे प्रोग्रेशन वाढायला थांब मिळेल आपल्याला. बरं, आणि तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं की ज्यांचं उभं राहून काम असतं त्यांना हा त्रास होण्याची शक्यता असते. मग जसं तुम्ही आता जो व्यायाम सांगितलात की शरीर जमिनीवर झोपून मग पाय वरती पायवर ठेवायचे. करायचे. मग असा व्यायाम या व्यक्ती पण करू शकतात. येस, एक्झॅक्टली. हा व्यायाम कोणीही करू शकतो. इनफॅक्ट मी स्वतः सर्जरीमध्ये बऱ्याच वेळा मला 2-2, 3 दिवस उभं राहावं लागतं तर मी ॲट द एंड ऑफ द डे मी सुद्धा स्टॉकिंग तर घालतच आहे, पण ॲट द एंड ऑफ द डे मी पाय वर उभे करतो, म्हणजे पाय वर करतो शरीराच्या वरच्या लेवलवर, सो दॅट जे गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा आपण ग्रॅव्हिटी म्हणतो याच्या मदतीने जे रक्त पायात साचलेलं असतं ते वर आपल्या हृदयाकडे किंवा यायला मदत होते आणि हा आजार आपण तेवढंच डिले करू शकतो किंवा आपण त्याला कंट्रोल करू शकतो. बरं, दुसरे काही आजार असतील एखाद्या व्यक्तीला आणि त्यात व्हेरिकोज व्हेन्सचा सुद्धा त्रास असेल तर तेव्हा सर्जरी करता येते. हो, व्हॅरिकोज व्हेन जसं सांगितलं एक लहानशी सुई लागते. सो कुठलाही फक्त रक्तवाहिन्यांचा त्रास सोडून बाकी कुठलाही त्रास असेल, लाईक डायबिटीज असो, बीपीचा त्रास असो, और इनफॅक्ट ओबेसिटी आहे किंवा इनफॅक्ट कॅन्सर जरी असेल तरीही याचा आपल्याला उपचार इझिली आणि सहजासहजी करता येतो. कारण की याच्यामध्ये आपण कुठेच पेशंटला पूर्णपणे बेहोश करत नाही आहोत. आपल्याला कंप्लीट ॲनेस्थेशिया द्यायचं काम नाही, त्यामुळे आपल्याला फिटनेसचं एवढं टेन्शन नाही आहे. बेसिक काही गोष्टी असतात, लाईक जे रक्त किती पातळ आहे हे आपल्याला बघायचं असतं. तर रक्त जर खूप जास्त पातळ असेल तर त्याला काही स्पेसिफिक इंजेक्शन देऊन, गोळ्या देऊन त्याला बरं करून नंतर आपण याचं ऑपरेशन किंवा याचं जी उपचार पद्धती इझिली करू शकतो. याच्यासाठी काही वयाची मर्यादा असते. नाही, वयाची काही मर्यादा नाही आहे असं काही. नॉर्मली हा आजार 40 ते 60 वयात आढळतो, पण हा आजार 20 वर्षापासून 80 वर्षापर्यंत कुणामध्ये पण मिळतो. आणि रिसेंटली आम्ही एक 81 इयर्स ओल्ड म्हणजे आजोबांवर याचं ऑपरेशन केलं होतं ज्यांना पायावर जखम होती. ॲक्च्युली नातेवाईक खूप म्हणजे रिलक्टंट होते की आपण ऑपरेशन करायचं का नाही करायचं, वय खूप जास्त ॲनेस्थेशिया त्रास होईल. पण सिम्पल लोकल ॲनेस्थेशिया देऊन त्यांचं ऑपरेशन जेव्हा केलं आणि जेव्हा 15 दिवस आणि 1 महिन्याच्या फॉलोअपमध्ये उंड कम्प्लिटली हील झाली किंवा भरली, तेव्हा त्यांचा जो हास्य होता किंवा त्यांचा जो आशीर्वाद होता हा खूप म्हणजे आनंददायक होता. बरं, तुम्ही म्हणालात की अगदी साधी सोपी शस्त्रक्रिया आहे, आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं ते. Yes. तर ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेच ती व्यक्ती चालू शकते, घरी जाऊ शकते. हाच या उपचार पद्धतीचा एक म्हणजे फायदा आहे किंवा याचं नाविन्य आहे की पेशंट चालत आत येतो आणि चालत बाहेर जातो.
सो कारण की आपण लोकल अनेस्थेसिया प्रोसिजर करत आहोत. सो आमचं वी स्पेसिफिकली म्हणजे आम्ही पेशंटला स्पेसिफिक म्हणतो की तुम्हाला चालत आत यायचंय, चालत बाहेर जायचंय आणि इनफॅक्ट नेक्स्ट डे पासूनच आपण आपल्या कामावर, ऑक्युपेशनवर, इनफॅक्ट जर आपलं उभं राहायचं काम जरी असेल पार्शियली तरी आपण रुजू होऊ शकतो. फक्त अट एवढीच आहे की त्यांनी आपल्या स्टॉकिंग सांगितल्याप्रमाणे रेग्युलरली घालायच्या आहेत आणि जे उभं राहायचं काम आहे आपण कसं बदलू शकतो हे बघायचं आहे. बरं, पण मग काही आजार असे असतात की शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा होण्याची शक्यता असते, तसं व्हेरिकोज व्हेन्स मध्ये आहे काही? जर त्यांनी रेग्युलरली स्टॉकिंग घातल्या आणि त्यांचं उभं राहणं थोडंफार त्यांनी मॉडिफाय केलं किंवा अल्टर केलं तर 95 to 98% पेशंटमध्ये हा आजार पूर्णपणे वापस येतच नाही. आला तरी एक लहानसं दुसरं सुईच्या मार्फत एक साधं औषध टाकावं लागतं, ज्याला इनफॅक्ट लोकल अनेस्थेसिया पण लागत नाही. त्यांनी ती एखादी रक्तांची फुगलेली असते ती दबून जाते, पण ज्या रक्तवाहिन्यांची आपण लेझर करतो ती रक्तांनी परत उघडत नाही. आणि शस्त्रक्रियेनंतर लगेच व्यायाम पण करता येतो या व्यक्तींना? येस. इनफॅक्ट आम्ही सांगतो पेशंटला की तुम्ही उद्यापासून चालायला पूर्ण चालू करा, मॉर्निंग वॉक करा, इव्हिनिंग वॉक करा, कारण की आपण जेवढं जास्त चालतो पायाचे स्नायू थोडे स्ट्रॉंग राहतात आणि पायाचे स्नायू स्ट्रॉंग राहिले म्हणजे जे खालचं रक्त पायातलं आहे ते वर जायला मदत होते आणि हा आजार कमी होतो किंवा हा आजार परत होणार नाही. आणखी चर्चा करायची आहे पण ब्रेकची वेळ झालेली आहे. ही चर्चा अशीच सुरू राहील, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण व्हेरिकोज व्हेन्स या आजाराविषयी तर चर्चा केली, पण पायाचे इतरही काही आजार असतात, जसं पायाचं गँग्रीन किंवा डायबेटिक फूट हा सध्या वाढत जाणारा आजार आहे. तर त्याविषयी सुद्धा आपण डॉक्टर लाहोटे यांच्याशी चर्चा करूयात. डॉक्टर, मला एक सांगा, पायाचा गँग्रीन किंवा मग डायबेटिक फूट म्हणजे नेमकं काय आहे आणि का होतो हा आजार? पायाचा गँग्रीन किंवा डायबेटिक फूट म्हणजे ही पायाच्या शुद्ध रक्तवाहिनीचा आजार आहे, ज्याच्यामध्ये पायाची शुद्ध रक्तवाहिनी बारीक होऊन समोर बंद चालून पायाचं, त्याला गँग्रीनचा शब्दशार्थ ॲक्च्युली सडणे आहे. आणि डायबेटिक फूट किंवा गँग्रीनमध्ये काय होतं, पायात सडतो. का सडतो? कारण की जी शुद्ध रक्तवाहिनी असते जिनी खाली रक्तपुरवठा करायचा असतो, ऑक्सिजन, ग्लुकोज या बाकीचे घटक द्यायचे असतात, ते खाली पायापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे तो पाय लिटरली सडतो, काळा पडतो, दुखायला लागतो. बरं, पण मग का होतो नेमका हा आजार? त्यामागची काही कारणं आहेत? हो, हा आजार प्रामुख्याने जे लोक स्मोकिंग करतात किंवा तंबाखू खातात त्यांच्यामुळे होतो. आपण ऐकलंच आहे की स्मोकिंग, टोबॅको आणि डायबिटीसमुळे हृदयाचे अटॅक येतात किंवा हार्ट अटॅक म्हणतो येतात. त्याचप्रमाणे स्मोकिंग, टोबॅकोमुळे पायाचा अटॅक, मेंदूचा अटॅक पण येतो. आणि हा का येतो? कारण की स्मोकिंग, टोबॅकोमुळे आपली जी शुद्ध रक्तवाहिनी असते, ज्या भागाला सप्लाय करणारी, ती रक्तवाहिनी बारीक होत जाते. त्यामध्ये फॅट, कॅल्शियम आणि हे लिपिड्स गोष्टी जमा होत जातात आणि जेवढा रक्तपुरवठा खाली पाहिजे असतो तो पोहोचत नाही आणि पोहोचत नाही, समोरचा तो बंद पडतो आणि बंद पडल्यामुळे हा आपल्याला समोरचा गँग्रीन किंवा डायबेटिक फूट हा आजार मिळतो. बरं, पण एखाद्याला पायाचा गँग्रीन झाला असेल किंवा डायबेटिक फूट असेल तर त्याला ते कळतं कसं? लक्षणं काय आहेत नेमकी त्याची? सुरुवातीला त्यांना फक्त पाय दुखतो, म्हणजे काही ठराविक अंतर चालल्यानंतर पाय थकतो, पाय दुखतो. नॉर्मली आपण जर चाललो तर आपण साहजिक 1 ते 2 किलोमीटर चालू शकतो, नंतर पाय थांबतात. पण ह्या पेशंटमध्ये 200-300 मीटर चाललं किंवा इनफॅक्ट काही लोकांना जर 100 मीटर चाललं तरी पाय खूप दुखतात, थकतात आणि असं वाटतं मी चालू शकत नाही. पेशंट थांबतो आणि परत चालतो, थांबतो, परत चालतो. हे असं एक्झॅक्टली का होतं? कारण की ज्या स्पीडनी कॅलरीज किंवा ऑक्सिजन पाय वापरतो त्या स्पीडनी किंवा त्या वेगाने खाली ऑक्सिजन हे पोहोचत नाही, कारण की रक्तवाहिनी बारीक आणि बंद असते. त्यामुळे पेशंटला इनिशियली फक्त दुखणं हा आजार असतो. समोर चालून पाय थंडा पडतो, पायाचे केस गळतात, पायाची साईज पण सुद्धा थोडी लहान होते आणि ह्याच्यावर जर वेळीच आपण निदान जर नाही केलं तर पाय काळा पडून सडतो. याचं निदान हे ज्याप्रमाणे आपण व्हॅरिकोज व्हेन्ससाठी पायाची सोनोग्राफी करतो ती अशुद्ध रक्तवाहिनी असते, त्याचप्रमाणे डायबेटिक फूट किंवा गँग्रीनसाठी शुद्ध रक्तवाहिनी, ज्याला मी आर्टरी म्हणतो आमच्या मेडिकल टर्ममध्ये, त्याची सोनोग्राफी करून आपल्याला कळतं की पायाची रक्तवाहिनी कुठल्या लेवलला, किती एक्सटेंटला बंद आहे किंवा बारीक आहे. आणि याचं अजून जर आपल्याला ॲडव्हान्स उपचार किंवा आपल्याला निदान करायचे असेल तर त्यासाठी सिटी स्कॅन असतो आणि जसं हृदयाची अँजिओग्राफी असते तशी पायाची पण अँजिओग्राफी असते. त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की रक्तवाहिनी किती बंद पडली आहे आणि किती लेनसाठी बंद पडली आहे. बरं, याच्यावर उपचार नेमके काय आहेत? अत्याधुनिक उपचार आहेत यासाठी? हो, डेफिनेटली. जसं हृदयाच्या बंद पडलेल्या रक्तवाहिन्यांसाठी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी किंवा त्याला बऱ्याच वेळा स्टेंटिंग किंवा बलून अँजिओप्लास्टी म्हणतो, त्याचप्रमाणे पायाच्या ज्या बंद पडलेल्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यासाठी सुद्धा अँजिओप्लास्टी हा एक उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये
जसे की आपण सांगतो की साधी एक लहान सुई लागते बिना टाक्याचं, त्याला मी स्काल्पलेस, सुचरलेस आणि ब्लेडलेस सर्जरी किंवा एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी म्हणतो, ज्याच्यामध्ये पायामध्ये एक लहानशी सुई लागून त्या शुद्ध रक्तवाहिनीमधने आत जाऊन वायर टाकतो, स्पेसिफिक कॅथेटर टाकतो आणि बलून टाकतो आणि काम पडल्यास स्टेन टाकतो आणि ते जी बंद रक्तवाहिनी ती उघडायला मदत होते. आणि बऱ्याच वेळा हा एक प्रश्न विचारला जातो की आता मला म्हणजे पायाचा जो काळापण आहे किंवा गँग्रीन आहे, तर गँग्रीन हा याने बरा होईल का? जो गँग्रीन पार्ट आहे किंवा जो गँग्रीन मीन्स सांगितलं आपण सडलेला पार्ट आहे. सो गँग्रीन पार्ट हा तर जाणारच, याचं ऑपरेशन करून किंवा याचं तो बऱ्याच वेळा स्वतःहून पण पडून जातो. पण गँग्रीनचं अँप्युटेशन नंतर किंवा स्वतःहून पडल्यानंतर जी जखम राहते ती जखम भरण्यासाठी आपल्याला पायाची अँजिओप्लास्टी करणं खूप आवश्यक असते, कारण की जोपर्यंत तिथे रक्त पोहोचणार नाही तोपर्यंत ती जखम भरणार नाही किंवा ती त्यांची वेदना कमी होणार नाही. बरं, पण हा त्रास होऊच नये, गँग्रीन, पायाचा गँग्रीन असू दे किंवा डायबेटिक फूट असू दे, होऊच नाही यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? हा आपल्याला का होतो, कारण की स्मोकिंग, टोबॅको आणि डायबिटीज. सो आपण जर आपल्या स्मोकिंग, टोबॅको जर सोडू शकलो, ऍक्च्युली सोडायलाच पाहिजे, तर त्यामुळे हा आजार कंट्रोल करण्यास किंवा थांबण्यास मदत होईल. स्मोकिंग, टोबॅकोमुळे बरेच आजार होतात, आपल्याला माहिती आहे. इनफॅक्ट कॅन्सर सुद्धा होतो, कर्करोग सुद्धा होतो. पण आपण बऱ्याच वेळा तो निग्लेक्ट करतो, पाहून की जेव्हा होईल तेव्हा होईल. मला कॅन्सरमुळे काय होईल माहिती नाही, पण रक्तवाहिनीचा तज्ञ म्हणून मी सांगू शकतो की हृदयाचा अटॅक, पायाचा अटॅक, मेंदूचा अटॅक ह्यांनी तुमची जीवनशैली खूप जास्त खराब किंवा बिघडून जाईल, हे नक्कीच. थोडक्यात तुमची जीवनशैली जर तुम्ही चांगली ठेवली, रोज व्यायाम Exactly. केला, तर हे सगळे त्रास होणार नाहीत. आणि मला वाटतं व्हेरिकोज वेन्सपेक्षा पायाचा गँग्रीन आणि डायबेटिक फूट हे आजार जास्त त्रासदायक आहेत. बरोबर. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि या पायाच्या आजारांविषयी इतकी छान माहिती दिलीत. एक इमेज तुमच्याकडे आहे, ती सुद्धा बघायची, नेमकं काय आहे यात, काय असतं ते? हो, जिथे जसं आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, काही तांत्रिक अडचण आलेली आहे. आपण पुन्हा तरी प्रयत्न करूयात. या काय नेमक्या फोटो तुम्ही दाखवणार आहात, पायाचा गँग्रीन आणि त्याशिवाय डायबेटिक फूट कशा पद्धतीने होतं ते? हो, नेमके हे हा आजार ज्यावेळेला होतो त्यावेळेला पाय कसा दिसतो नेमका? पाय काळा पडतो, पाय थंड पडतो आणि पोस्ट अँजिओप्लास्टी जर लहान जखम असेल तर ती 100% भरण्यास मदत होते आणि जो गँग्रीनचा पोस्ट अँप्युटेशन वुंड होतो तो सुद्धा भरतो. डॉक्टर, तांत्रिक अडचणीमुळे आपण ते फोटो दाखवू शकणार नाही आहोत प्रेक्षकांना, पण तुम्ही आज इथे आलात आणि पायाची काळजी घेणं किती आवश्यक आहे सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर हितगुजमध्ये इथेच संपतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.